नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी शेती युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हळद पिकाचे बाजारभाव बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। महाराष्ट्रातल्या विविध बाजार समित्यांमध्ये आजचे हळद बाजारभाव काय आहेत, याचबरोबर ऑनलाईनचा बाजारभाव म्हणजे NCDX चा बाजारभाव आजचा काय आहे, याचबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या काही हळदीच्या मुख्य बाजार समित्या आहेत त्या मुख्य बाजार समित्यामध्ये हळद बाजारभाव काय आहे, येणाऱ्या कालखंडामध्ये हळदीचे बाजारभाव वाढतील का, या संदर्भात चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ हळद उत्पादक शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सर्व शेतकरी बांधवांनी नक्की शेवटपर्यंत बघावा। ज्यांनी आपली हळद आता सध्या लावलेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा आहे, त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ नक्की बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न असा आहे की ऑनलाईनचा बाजारभाव NCDX चा बाजारभाव जो आहे तर तो जवळपास 23,000 रुपयापर्यंत आहे किंवा 23,600 रुपयापर्यंत आहे किंवा 22,600 रुपयापर्यंत आहे, असे ऑनलाईनचे बाजारभाव आहेत। परंतु आपण पाहतोय हिंगोली जिल्ह्यातली सगळ्यात महत्त्वाची बाजार समिती म्हणजे वसमत बाजार समिती। वसमत बाजार समितीमध्ये जवळपास 3 ते 4 जिल्ह्यांच्या हळदी विकायला येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होतोय, असा आरोप शेतकरी संघटनांच्या माध्यमातून केला जातोय। कारण की ऑनलाईनचा बाजारभाव 22,000 23,000 असताना या बाजार समित्यांमध्ये 19,000 17,000 18,000 नाहीतर 16,000 रुपयापर्यंत एवढ्या खालच्या दराने हळद विक्री व्यापाऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा असा संतप्त सवाल आहे की ऑनलाईनचा बाजारभाव 22,000 23,000 असताना आमची हळद 16,000 17,000 किंवा 19,500 रुपयापर्यंत का विकली जात आहे, एवढ्या कमी दराने आमची हळद का घेतली जात आहे, व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आमची लूट का केली जात आहे, ऑनलाईनचा बाजारभाव 22,000 23,000 असताना आमच्या बाजारभावामध्ये 3 ते 4,000 रुपयाची तफावत का, असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे। त्यामुळे वसमत बाजार समितीचं सध्या लिलाव बीट सध्या बंद केलेला आहे। याचं कारण म्हणजे वसमत मधल्या शेतकऱ्यांची हळद कमी दराने व्यापारी घेत आहेत। ऑनलाईनच्या बाजारभावापेक्षा 500 ते 1000 रुपयाचा भाव फरक असला तर साहजिक आहे, परंतु 3 ते 4,000 रुपयाचा भाव फरक असल्यामुळे वसमत बाजार समितीचा लिलाव बंद पाडण्यात आलेला आहे। आता यावर व्यापाऱ्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की ऑनलाईनची जी काही हळद जे काही भाव ठरत असतात ती हळद एकदम उच्च दर्जाची असते, क्वालिटी चांगली असते आणि त्यामुळे त्या हळदीचे बाजारभाव तेवढे असतात। पण शेतकऱ्यांचे यावर उत्तर असं आहे की ठीक आहे, ऑनलाईनची जी काही हळद आहे NCDX ला जी काही हळदीचे लिलाव ठरत असतात त्यावर जो भाव 22,000 23,000 जो ठरलाय त्यापेक्षा आमची हळद थोडीशी गुणवत्ता हलकी असेल तर तुम्ही 500 रुपये 1000 रुपयाने आमची हळद कमी घ्या, स्वस्त घ्या, पण 4 ते 5,000 रुपयाचा भाव फरक हा कशासाठी, हा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे। आता येऊया मेन मुद्द्यावर। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे हळद उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसर आहे आणि एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हळद पिकवली जाते आणि महाराष्ट्राची हळद विदेशामध्ये सुद्धा जात असते। बांगलादेश असेल किंवा अफगाणिस्तान असेल, विविध देशामध्ये हळदीचा बाजार जो ट्रान्सपोर्ट होत असतो, त्यामुळे हळद बाजारभाव खूप महत्त्वाचे आहेत आणि सध्या हळदीला मागणी आहे आणि हळदीला ज्यावेळेस मागणी असते ज्यावेळेस पुरवठा उत्पादन कमी असतं त्यामुळे हळदीचे बाजारभाव नेहमी वाढलेले असतात आणि यंदाच्या अजून काही काळानंतर म्हणजे 15 ते 20 दिवसानंतर हळदीचा बाजार 25,000चा टप्पा पार करू शकतो, असं हळद उत्पादक जे काही तज्ञ आहेत किंवा हळदीचा बाजारभाव सांगणारे जे तज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून आपण विचारून घेतलेला आहे। आणि मित्रांनो, सध्या जर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये हळदीच्या मुख्य बाजार समित्या कुठल्या आहेत तर महाराष्ट्राची सगळ्यात महत्त्वाची हळदीची बाजार समिती म्हणजे कोणती आहे, सांगली। आता सांगलीमध्ये 19,000 20,000 21,000 रुपयापर्यंत असे हळदीचे बाजारभाव आहेत आणि ऑनलाईनचा जो बाजारभाव NCDX चा तो परवाच्या दिवसचा बाजारभाव जो आहे तो 22,600 होता, म्हणजे 22,000 22,500 रुपयापर्यंत ऑनलाईनला हळद विकत आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे की आमची हळद विकावी का नाही विकावी, आम्ही ठेवावी का नाही ठेवावी, कारण की आता जर भाव पडले तर आम्हाला हा पण भाव भेटणार नाही आणि भाव जर वाढला तर आम्ही हळद विकावी का नाही विकावी, म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा संभ्रम आहे। तर त्या शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की जसं सध्याचं मार्केट आहे म्हणजे हळदीचे आता शेतकऱ्यांकडे उत्पादन यंदा कमी झालंय आणि वरती मागणी जास्त आहे, त्यामुळे हळदीचे बाजारभाव वाढू शकतात, कमी होण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळे तुमची हळद तुम्ही जर टप्प्याटप्प्याने विक्री केली तर तुमचा नक्की 100% फायदा होईल, असंच बाजारभाव तज्ञांच्या माध्यमातून सांगितलं जाते। परंतु येणारा काळ जो हळद उत्पादक शेतकऱ्यांचा आहे, हळदीचा बाजार 25,000चा टप्पा पार करू शकतो। परंतु एकंदरीत जे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट होत चाललेली आहे ही लूट कुठेतरी थांबावी, यासाठी हळदीचे लिलाव बाजार समित्यांमध्ये बंद करण्यात आलेला आहे। आपण जर पाहायला गेलं याच्यामध्ये सर्वात मोलाचा महत्त्वाचा वाटा म्हणजे
शेतकरी संघटनांचा आहे. शेतकरी संघटनेचे जे काही नेते आहेत किंवा शेतकरी असतील यांच्या माध्यमातून यांना हा प्रश्न दिसला, त्यामुळे हे लिलाव बंद करण्यात आलेले आहेत. यावरती विविध शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून बैठका सुद्धा लावल्या जात आहेत. आता या बैठकीमध्ये मग काय निश्चित होतं, काय निष्पन्न होतं हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. परंतु सध्या हळदीचा बाजारभाव तेजीत आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे सध्या हळद असेल तर तुमच्या हळदीचा बाजारभाव लिलावामध्ये 17,000, 18,000, 19,000 रुपये चांगली क्वालिटी असेल तर 19,500 रुपये विकू शकतो. आता सांगलीमध्ये तशा प्रकारचा भाव आहे. हिंगोलीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर 19,000, 19,500, 17,000 रुपयापर्यंत, 17,000 रुपयापासून ते 19,500 रुपयापर्यंत हळद विकत आहे. आणि त्यानंतर यवतमाळ, वाशिम, अमरावती किंवा जालना असेल किंवा संभाजीनगर जिल्हा असेल किंवा परभणीकडे सुद्धा असेल, इकडे सुद्धा 16,000 रुपयापासून ते 19,500 रुपयापर्यंत हळदीचे बाजारभाव आहेत. ह्या जे काही लिलाव होतात, जे व्यापारी बोली करतात त्या प्रकारे हे बाजारभाव आहेत. परंतु NCDX चा जो बाजारभाव आहे तर तो जवळपास जो डब्बा निघत असतो, ज्याला आपण आपल्या मराठी भाषेमध्ये डब्बा म्हणतो, तर 22,600 रुपयापर्यंत आहे. किंवा हा डब्बा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. कमी होण्याचे चान्सेस फार कमी आहेत, कारण की बाजारभाव म्हणजे शेतकऱ्याकडे माल कमी आहे आणि वरती मागणी जास्त आहे. जर उदाहरणार्थ माझ्याकडे 1 किलो असेल आणि खाणारे 4-5 किलोचे असतील तर त्याच्यामध्ये त्याची किंमत तर वाढणारच ना. त्यासाठी असं तुम्ही शेतकरी बांधवांनी समजून घ्यावं. नक्की येणारा काळ हा हळद उत्पादक शेतकऱ्यांचा आहे, परंतु जी काही व्यापाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट चाललेली आहे ही लूट कुठेतरी थांबावी, यासाठी हळदीचे लिलाव हे वसमत बाजार समिती म्हणजे आपल्या हिंगोली जिल्ह्यातली वसमत बाजार समितीमध्ये बंद करण्यात आलेले आहेत. तर यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.